दिवसाची सुरुवात मस्त अशा देवपूजेने झाली। त्यानंतर घरात जे काही वातावरण खरंच खूप छान। त्यानंतर तुम्ही मला असं अचानक साडीमध्ये बघून चकित झाला असाल तर आज मार्गशीर्ष महिन्यातले मम्मीकडे उद्यापन आहे, तर मी तिकडेच चालले आणि साडी नेसून मी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आज साडी वेअर केली म्हणजे नुसते हवा नाही करायची आहे। आज साडी जरी नेसली ना तरी आपल्या बायकांच्या पाचवीला पुजलेले कामं कोण करणार, त्यासाठीच मस्त असं साबुदाणा गरम करून दिला आज त्यांचा गुरुवार असल्यामुळे। त्यानंतर मी मम्मीकडे गेली आणि इकडे बघा किती छान मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं मांडणी केलेली होती। मग काय आयांश तो खूप रडत होता, त्यामुळे मीच इथे आले अगरबत्ती लावून पोथीचं वाचन करून घेतलं। मी पोथी वाचत होती आणि हा म्हणत होता ही काय वाचते। त्यानंतर आमच्या घरच्या खऱ्या लक्ष्मी तर या दोघी आहेत। थोड्याच वेळात सर्व बाया आल्या ज्यांना की आज लक्ष्मीचं रूप मानलं जातं। मग काय वहिनींनी छान असं सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं। त्यानंतर सर्वांचा आशीर्वाद घेतला आणि ना हे मार्गशीर्ष गुरुवार ना खरंच खूप मनाभावाने ह्या करतात आणि यांच्या घरी ना खरं दरवर्षी खूप छान प्रोग्राम राहतो, सर्वजणी आवर्जून येतात। त्यानंतर मस्त असे ताटं लावले जेवणाचे, खूप सारे आयटम होते आणि खूप दिवसांनी आयतं खायला मिळलं होतं। मग काय मस्त असं जेवण केलं आणि घरी जाऊन फुल आराम केला। संध्याकाळी उठून फ्रेश होऊन छान स्वामींच्या मठात आली आज आरतीला आणि खरंच इथं आल्यावरती ना जे काही वातावरण आणि फ्रेशनेस मनाला वाटतं ना ते कुठेच नाही आहे। खूप छान वाटतं आणि इथे खरं आरतीचा जल्लोष जर तुम्ही बघाल ना खूप जोरदार असते। मी व्हिडिओमध्ये पुढे क्लिप टाकलेलीच आहे, नक्की बघा।